नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा। बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना मेसेज। राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ताई, कुणालाही किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस। राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतलाय। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। बघा, आताचे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज आलेले आहे। 15 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमा होत आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। तुम्ही सुद्धा आताच ऐकलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यासह 14 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे उर्वरित 14 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यासह अजून 14 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। सोबतच ज्या बहिणींना महिला दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला नव्हता, त्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा आजच जमा होत आहे। परंतु सर्व बहिणींना हा हप्ता सोडण्यात आलेला नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की मार्च महिन्याचा 9वा हप्ता सर्व बहिणींना सोडण्यात आलेला नाही, तर 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सोडण्यात आलेला आहे। परंतु जे उर्वरित जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये कधी पैसे येणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, काल लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींचा निधी सरकारकडे आलेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काल अर्थसंकल्प पार पडला। काल बजेटमध्ये 36,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजेच पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने आजपासून मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होऊ लागलेला आहे। बघा, काही जिल्ह्यातील बहिणींनी कॉल केलेला आहे, मेसेज केलेला आहे की आम्हाला पैसे सुद्धा आलेले आहेत, परंतु काही बहिणींना अजून पैसे आलेले नाही, तर त्या बहिणींना कधी पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता जमा केला जाणार नाही, तर बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे। त्यासोबतच होळीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना पैठणी साड्या वितरण करण्याचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहे, तर त्या पैठणी साड्यांसाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे। तुम्ही पुरावा सुद्धा पाहू शकता। तुम्हाला लगेच दाखवतो, थेट अँकर कडून सांगण्यात आलेला आहे। त्यातच आता गोरगरीब महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय खरा। लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला। लाडकीला मिळणार होळीला साडी। नवीन साडीनं सण होणार साजरा। तर बघा, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, थेट पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत। परंतु या पैठणी साड्यांचा अर्ज कुठे करायचा आहे, या पैठणी साड्यांसाठी पात्रता कोणती आहे आणि या पैठणी साड्या कधी मिळणार आहेत आणि कुठे मिळणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। फक्त तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। तुम्हाला सुद्धा होळी सणानिमित्त एक पैठणी साडी थेट केंद्र सरकारकडून मिळणार आहे, तर तुम्हाला ही पैठणी साडी कुठे मिळणार आहे, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा
पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी बजेटमध्ये 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ते 3 आनंदाचे निर्णय सुद्धा लगेच सांगतो, कारण या 3 आनंदाच्या निर्णयामधून बहिणींना लाखोंचा फायदा होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। बैठकीमधून आजच पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की मार्च महिन्याचा 9वा हप्ता कालच बैठकीमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। याच्यावरती काल बैठक झाली, आज सुद्धा बैठक झालेली होती। थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींनी कॉल केलेला आहे, काही बहिणींनी SMS केलेला आहे, तर काही बहिणींनी फोनच्या द्वारे सांगितलेलं आहे की दादा आम्हाला मार्च महिन्याचा 9वा हप्ता आज जमा झालेला आहे। सोबतच आम्हाला महिला दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सोडण्यात आलेला आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, आज मार्च महिन्याचा 9वा हप्ता प्रामुख्याने 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता सोडणे शक्य होत नाही। त्या अनुषंगाने आज 15 जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा हे दोन्ही हप्ते सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बघा, आज प्रामुख्याने 15 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर होत आहेत। ज्या बहिणींना महिला दिनानिमित्त 8वा हप्ता मिळाला होता त्या बहिणींना आज 9वा हप्ता सुद्धा मिळत आहे। ज्या बहिणींना महिला दिनानिमित्त 8वा हप्ता मिळाला नव्हता त्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्रित येत आहे। याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये, मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये, म्हणजे टोटल मिळून काही बहिणींच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये सुद्धा जमा होत आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा आहे, तर या नंदुरबार जिल्ह्यासह अजून 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा, महिला दिनानिमित्त बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। त्याचसोबतच बहिणींच्या खात्यामध्ये महिला दिनानिमित्त गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा जमा करण्यात आलेले होते। परंतु महिला दिनानिमित्त दोन्ही हप्ते वितरण केले जाणार होते। याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार होता। परंतु शासनाने दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही हप्ते विस्तांतर करण्यास अडचण आलेली होती। तर याच्यामध्ये काय अडचण आलेली होती की डीबीटी लिमिट 35 लाखांची होती। त्या अनुषंगाने एकदाच 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला, त्यानंतर 9वा हप्ता जमा करायचा होता। परंतु जी डीबीटीची मशीन आहे तर तिच्यामध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे 9वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तांत्रिक अडचणींमुळे मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमा झालेला नव्हता। त्या अनुषंगाने आजपासून 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। काही बहिणींना पैसे आलेले आहेत तर काही बहिणींना पैसे येत आहे। सरासरी या 15 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, सर्वात महत्त्वपूर्ण असे जिल्हे आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा। बघा, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की नंदुरबार जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्या ताईंनी मोबाईलवरती दाखवले आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा, म्हणजे सध्याचा अहिल्यानगर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत। काही बहिणींनी या जिल्ह्यामधील काही बहिणी आहेत त्यांनी सुद्धा मेसेज केलेला आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा, म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा 9वा हप्ता जमा होत आहे। सोबतच चौथा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। बघा, पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे। याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता
सुद्धा मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे. सोबतच 5वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हप्ता सोडण्यात आलेला आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत. कारण हे 5 जिल्हे सर्वात मोठे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांना सर्वात मोठे डीबीटी आहे. सोबतच 7वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. बघा, या बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना शासनाकडून सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे. ज्या बहिणींचा जिल्हा बीड जिल्हा असेल तर त्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच 8वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. बघा, अमरावती जिल्हा पण आहे आणि अमरावती विभाग पण आहे. त्या दृष्टिकोनातून आज अमरावती जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच 10वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि 13वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. बघा, रायगड जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती सोहळा पार पडलेला होता, त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आजच पैसे जमा होणार आहे. सोबतच 14वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. तर हा गोंदिया जिल्हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड लिंक केलेलं आहे, त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. आणि 15वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. बघा, या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे. या 15 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच या दोन्ही हप्त्यांच्या याद्या काही प्रमुख बँकेमध्ये गेलेल्या होत्या. याच्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता होता, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता होता. तर या दोन्ही हप्त्यांसाठी जे याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या तर त्या याद्या प्रमुख 5 बँकेमध्ये गेलेल्या होत्या. बघा, 5 बँकेमध्ये हे दोन्ही हप्ते जमा होत आहेत. बघा, या 5 बँकेमधून या दोन्ही हप्त्यांच्या याद्या सोडण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या 5 बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. बघा, पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, गव्हर्नमेंट मान्यता असलेली मोठी बँक आहे, त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा, सरकारी बँक आहे, त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत. सोबतच तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि शेवटची 5वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. बघा, सर्व बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. त्या दृष्टिकोनातून आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या 5 बँकेमध्ये नसेल त्यांच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा पैसे येणार आहे. ज्या बहिणींचं बँक खातं या 5 बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे. काही मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा मेसेज येऊ शकतो. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींनी कमेंट केलेले होते की 1500 रुपयाचे 2100 रुपये कधीपासून मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, या अर्थसंकल्पाचं बजेट तयार करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की पुढच्या वर्षापासून 2100 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु सध्याच्या स्थितीला लाडक्या बहिणींना 1 वर्ष अजून 1500 रुपयेच हप्ता मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वर्षानंतर 2100 रुपयाप्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु होळी सणानिमित्त पैठणी साड्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा, पैठणी साड्यांसाठी पात्रता काय आहे आणि पैठणी साड्या कधी मिळणार, एक एक प्रश्नाचे उत्तर लगेच आपण बघून घेऊयात. बघा, सर्वात प्रथम पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा. बघा, या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायची गरज नाही. थेट तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असाल तर तुम्हाला थेट पैठणी साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु या पैठणी साड्यांसाठी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, पहिली पात्रता आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा, बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे आणि बहिणी इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावे, तरच तुम्हाला होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैठणी साडी कधी मिळणार आहे आणि ही पैठणी साडी कुठे मिळणार आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींना स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये
घरामध्ये ही पैठणी साडी मिळणार आहे. बघा, केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. याच्यावरती GR सुद्धा आलेला आहे. तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवलेला आहे. काही बहिणी म्हणत होत्या की या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करावा, पात्रता काय आहे आणि या पैठणी साड्या कधी मिळणार. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये दिलेली आहेत. तुम्हाला थेट होळी सणानिमित्त स्वस्त धान्य रेशन दुकानामधून या पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. परंतु या पैठणी साड्या फक्त 1 वर्षासाठी ठेवण्यात आलेल्या नाहीत. तर तुम्हाला जोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक वर्षाला 1 पैठणी साडी वाटप करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असते त्यांचे उत्पन्न सर्वात कमी असते. त्या दृष्टिकोनातून या 2 रेशनधारक लाडक्या बहिणींना या पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा नाही, फक्त पात्रता लक्षात घ्यायची आहे. सर्व पात्रता तुम्हाला सांगितलेली आहे. कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. परंतु लाडक्या बहिणींचा अजून एक प्रश्न होता. लाडक्या बहिणी विचारत होत्या की दादा, आमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नाही, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्या अगोदर थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस कनेक्शन असेल, त्याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असेल, भारत गॅस असेल किंवा इतर कंपनीचा गॅस असेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमाच केले जाणार आहे. सोबतच गॅस कनेक्शनची ज्या बहिणींनी KYC केले असेल, गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने केलेला असेल, त्यांच्याच खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना विशेष करून सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे. सर्व लाडक्या बहिणीने या नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. ज्या बहिणींचा जिल्हा नंदुरबार जिल्ह्यासह अजून 14 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्या बहिणींना पैसे सुद्धा येतच आहे. सोबतच बँकेची यादी आलेली होती, त्या बँका सुद्धा सांगितलेले आहे. तुमचा बँक खाता या बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्याही बहिणींना कमी जास्त पैसे मिळणार नाहीत. सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. जर तुम्हाला मागील हप्ता मिळाला नसेल, म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळाला नसेल, तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आजच येणार आहेत. बघा, सर्व माहिती मुद्देसूद दिली. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.